आणि त्यानंतर लगेचच ज्या प्रेक्षकांनी आज आनंद घेतला स्पर्धेचा त्यांचा मी आभार व्यक्त करतो. फायनल मॅचला अगदी ब्लॅक स्क्रीन पर्यंत जाऊन पोहोचले. अजून एक ओव्हर असती तर विकेट कीपर राहिले असते. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभाला सुरुवात होईल. या रितेश भाऊ, या रितेश दादा, या आपण सुरुवात करूयात. आपण लगेच बक्षीस समारंभ पूर्ण करणार आहोत 10 मिनिटांमध्ये. जास्त वेळ घेणार नाही आहोत. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड जरूर करतायत. दोन्ही टीम एकमेकांना जरूर शेक हँड करतायत. आनंद या मॅचचा त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतला. थँक्यू सो मच बोथ द टीम्स. या सर्व टीम्स, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह अमोलदादा सुपुगडे त्यांचा मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर आमचा स्पायडर तुषार अर्थातच ज्याच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे कुमार सौमित्र शिंदे, त्याचा आभार व्यक्त करेल. रवी बोरगे, निलेश साळुंके त्यांचाही आभार व्यक्त करेल. नवनाथ पवार, आमचा जेडी भाऊ, त्यांचा आभार व्यक्त करेल. प्रथमेश शेजवळ, त्याचेही आभार व्यक्त करेल. सुनीलजी आळेकर साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर दिलेत, त्यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर दत्तदादा जाधव साहेब यांचं मी आभार व्यक्त करेल. दत्तदादा, रविराज दादासाहेब रांजणे त्यांचं मी आभार व्यक्त करेल. अर्थातच हॉटेल सरपंच धाबा कोपरखेने शाखा त्यांचं मी आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी 1000 रुपये प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या ते आमचे अनिलजी भोमकर साहेब, त्यांचा आभार व्यक्त करेल. बेस्ट बॅट्समन साठी रुद्र बॅट त्यांच्या माध्यमातून बॅट देण्यात आले, त्यांचा आभार व्यक्त करेल. बेस्ट शूज, बेस्ट फिल्डर साठी शूज स्पॉन्सर केलेत गणेशदादा शिंदे, त्यांचा आभार व्यक्त करेल. त्यांच्याच माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज आहे, त्यांचाही आभार व्यक्त करेल. मालिकावीरसाठी तब्बल 2000 रुपयाचं प्राइज सरपंच ढाबा कोपरखेने शाखा, अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय रविराज दादासाहेब रांजणे त्यांचा आभार व्यक्त करेल. कुमारदादा शिभे साहेब यांचा आभार व्यक्त करेल. आमचे स्कोरर संदीपदादा देसाई, सुशांतदादा टोपले त्यांचा आभार व्यक्त करेल. अर्थातच अमोल माने ज्यांनी खूप छान मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, अमोलदादा माने आपला आभार व्यक्त करेल. भागवतांना थँक्यू सो मच, आपलं मनापासून आभार व्यक्त करेल. आमचे मुकादम, त्याचबरोबर आमचे सचिन दादा, नितीन सिंगम त्याला विसरणार नाही, त्याचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. कुमार अमर त्याचा आभार व्यक्त करतो. विनोद दादा थँक्यू सो मच, आपला आभार व्यक्त करेल. सचिन देसाई असेल, या सर्वांचं मी आभार व्यक्त करेल. अतुल दादा भालेकर त्यांचा आभार व्यक्त करेल. खूप चांगला सपोर्ट. आमची संपूर्ण कमिटी, त्यांच्यामुळे ही स्पर्धा आज आम्ही पूर्णपणे पाहतोय, त्यांचा आभार व्यक्त करेल. बक्षीस समारंभाला जाऊयात लगेच. टीम या, दोन्ही टीम्स या, आपण लगेच बक्षीस समारंभ घेणार आहोत. या टीम SK वॉरियर्स टीम या व्यासपीठाच्या समोर या, आपण लगेच मॅचला सुरुवात करूयात. गणेश दादा, या संपूर्ण टीम घेऊन आपण लगेच मॅचला, माफ करा, बक्षीस समारंभाला सुरुवात करूयात. अजून मॅच मध्येच आहे. कलावती किचनचे ओनर आमचे अनिल दादा, या तुमचा छान व्हिडिओ कॅप्चर केलाय खांद्यावरती, जो उचलून घेतला होता, व्हिडिओ व्हायरल होईल. खूप छान आनंद. पहिलाच टीम त्यांनी पावसाळी स्पर्धेमध्ये एंट्री केली. सर्व संघ मालक अमोलदादा प्लीज मी विनंती करेल व्यासपीठावरती अमोलदादा सुपुगडे साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेत. आमचे अंपायर नाखवा सर यांचा आभार व्यक्त करेल.
सोमनाथ भाऊ नवी मुंबई, त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल आपलंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. संघ मालक म्हणून आम्ही सन्मान करत आहोत कलावती किचनचे ओनर अर्थातच अनिलजी जाधव साहेब. थँक्यू सो मच. खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ आपण दिलं आणि अर्थातच पहिल्यांदा संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी घेतला आणि तदनंतर पहिल्या स्पर्धेमध्ये विजयी देखील मोहर ज्यांनी घेतली, नाकवा सर यांचा सन्मान आम्ही करतोय. थँक्यू सो मच. आज बरोबर 9 वाजता ते दाखल झाले आणि तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीने अंपायरिंग राहिली. अशोक पवार सर यांचा आभार व्यक्त करेल. आमची समालोचक मित्रपरिवार संपूर्ण आशिषजी चोरगे सर, मी विनंती करेल आपण या टीम या बक्षीस समारंभ चालू झाला, आपण फोटो घेऊयात. संघ या, गणेश दादा प्लीज संपूर्ण टीम घेऊन या. जे प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती करेल, बक्षीस समारंभ चालू झालाय. या 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 जेडी एक बॉल खेळून ये पटकन दादा. थँक्यू सो मच आशिष दादा. लहूजी जाधव सर, विनंती करेल आपण या. भिजा आता, जास्त वेळ, शेवटचे 5 मिनिटं. लहूजी जाधव सर आभार व्यक्त करतो. थँक्यू. ओम साई MTC, कुणाल शेठ आपण या. पूनम स्टार्स टीमचे या, कोणी खेळाडू असेल तर या. पूनम स्टार्सचे आपण नाही ना. पूनम स्टार्स, गणेश दादा, राजेश कळंत्रे, गणेश दादा या. पूनम स्टार्स आपण संघ मालक म्हणून आहे. गणेश शिंदे, गणेश दादा या. गणेश दादा या. पूनम स्टार्स संघ मालक आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच तानाजी पवार साहेब. त्यांचा आभार व्यक्त करतो. सुनील दादा आपण बसून घ्या. या रॉयल किंग संघ मालक, विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान राहिला आहे. रॉयल किंग, थँक्यू. त्याचबरोबर डीजे चेतन आभार व्यक्त करेल. सर्व कॅमेरामॅन, पंच, अर्थातच VHS स्ट्रायकर्स विलास सूर्यवंशी त्यांचा आभार व्यक्त करेल. विनंती करेल अनिलजी भूमकर साहेब आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. VHS स्ट्रायकर्स अर्थात आमचे विलास दादा सूर्यवंशी, त्यांचाही आभार व्यक्त करतो. आमचे व्हिडिओ एडिटर अर्थातच ज्या व्हिडिओ एडिटरनं पाटण तालुक्यातील खेळाडूंना अगदी सोशल मीडियावरती आणलं, तो संकेत कुराडे, त्याचा आम्ही आभार व्यक्त करतो. येस शुभम, मी विनंती करेल, संकेतचा बंधू आलेला आहे, भाऊ आलेला आहे, शुभम, शुभम कुराडे. त्याचबरोबर वक्रतुंड आर्ट्स, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पुढील बक्षीस समारंभाकडे आम्ही लगेचच जातोय. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलं गेलंय, अर्थातच ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली आहे. कोयना विभागातून ॲज अ स्पायडर म्हणून आमची ओळख झाली. तदनंतर कोयना विभागामध्ये आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घेऊन जाणारा आमचा मित्र अर्थातच तुषार जाधव स्पायडर, त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच तुषार. या स्पर्धेसाठी आपण नशीब सुटला त्या मिठीतून. हे प्रेक्षक हवेत स्पर्धेसाठी. गणेश दादा आपला मनापासून आभार व्यक्त करतो. निलेश दादा
साळुंखे मी विनंती करेल आपणही या. त्याचबरोबर रुद्रा ब्रँड त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाकडे लगेच जातो. अंपायर उपाध्याय मी विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही करू इच्छितो कारण की तुम्हाला विसरून चालणार नाहीये. मान आहे कारण की उपाध्याय अंपायर तुम्ही गेले 2 दिवस खूप चांगली अंपायरिंग तुमची राहिली. त्यांना विचारलं चौकशी केली ते स्वतःहून मुंबईला खूप चांगली अंपायरिंग करतात. क्रिकेटही खेळताना आवड म्हणून ते अंपायर राहिले. खूप छान अंपायरिंग. थँक्यू सो मच. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. सगळ्यात पहिल्यांदा त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी संपूर्ण सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेत अमोलदादा सुपुगडे साहेब त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अमोलदादा या. जाऊयात फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं ही मॅच आपल्या वेगवान गोलंदाजीवरती काढली. मी विनंती करेल हा सन्मान देण्यासाठी तुषार दादा स्पायडर आपल्या शुभ हस्ते सन्मान देतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि हा महत्वाचा असतो. इतर मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे तो एखाद्या मालिकावीर पेक्षा कमी नसतो आणि हा मॅन ऑफ द मॅच आहे. फायनल मॅचचा वेगवान गोलंदाज सोमा बेस्ट गोलंदाज या मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली गोलंदाजी राहिली सोमाची. थँक्यू सो मच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बक्षीस समारंभासाठी जाऊयात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर त्याच्यासाठी आपण पाहिलं तर गणेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून शूज आहेत आणि तब्बल 1000 रुपये. गणेशदादा या तुमच्या शुभ हस्ते देतोय. या दादा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संदीप दादा पवार SP आणि निलेश दादा शिंदे आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपल्या दोघांच्या स्मरणार्थ हे प्राइज त्यांनी दिलेलं आहे. स्पॉन्सरशिप दिलेली आहे. मी विनंती करेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा 101 रुपयाचा प्राइज देखील आमचे राजू भाऊ यांच्या माध्यमातून आलाय. आज खूप एन्जॉय केलं राजू दादा तुम्ही. व्हिडिओ व्हायरल नाद. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा चीता. अर्थातच त्याचं नाव घेतलं जातं फक्त 2 अक्षरामध्ये A फॉर AJ. वेलकम. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हे जे शूज आहेत ते होतं असं की 8 नंबर 7 नंबर 6 नंबर ते 9 नंबर असं सगळ्या त्याच्यामुळे हा शूज आता तुम्हाला डायरेक्ट पोहोचवला जाईल. खेळाडू माहिती पडल्यानंतर नंबरही माहिती पडतो त्यानंतर ती शूज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. थँक्यू सो मच. AJ पैसे पडले जास्त झाले ते पडले. चला धन्यवाद. झाल्या मिठ्या मारून या. चला थँक्यू. जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या बेस्ट बॉलर साठी शूज आहेत गणेश दादा याच्या माध्यमातून. अनिल दादा भूमकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयात अनिल दादा आपल्या शुभ हस्ते
हे प्राइज आम्ही देऊ इच्छितोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तब्बल 5 विकेट घेणारा, अर्थातच माग का बघितलं कोण आहे माग, 5 विकेट घेणारा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सोमा. वेलकम. पाटण तालुका रबा बॉल प्रीमियर लीग मध्ये अगदी प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या या सोमानं. अचूकता, वेग आणि वेगावती स्वार असलेला सोमा मात्र आता प्रत्येकाच्या लक्षात राहिला. अप्रतिम गोलंदाजी सोमा, अप्रतिम खेळ. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॉलरला ही शूज आणि ही ट्रॉफी अनिल दादा भोमकर साहेब यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन अर्थातच तब्बल 72 धावा ज्या खेळाडूनं ठोकल्या. बेस्ट बॅट्समन साठी आहे रुद्र स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट तब्बल 1000 रुपये. नितीन दादा, अमोल दादा, मी विनंती करेल आपल्या शुभस्य अमोल दादा माने, आपल्या शुभस्य आम्ही हे प्राइज देतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट निलेश दादा साळुंके यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. बॅट रुद्र स्पोर्ट्स कडून सन्मान चिन्ह अमोल दादा सुपुडे यांच्याकडून. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तब्बल 72 धावा ठोकणारा या पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा असा खेळाडू ज्याचे चाहते खूप आहेत आणि त्याचं नाव आहे अर्थातच गणेश सुरेश शिंदे. वेलकम गणादा, वेलकम गणेश दा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 72 धावा. सिक्युरिटी द्या त्याला, सिक्युरिटी सिक्युरिटी बाजूना बाजूना. Z+ आता आणखीन Z+, Z+ हळू आमच्या अंगावर टाकशील. पश्चिम महाराष्ट्र खेळायचंय. येस, ही त्याचे चाहते आहेत आणि हे त्याचे चाहते आणि त्याच्या सोबतच हे प्राइज घेतलं जाईल. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गणेश सुरेश शिंदे. थँक्यू सो मच गणदा. वा, रुद्र स्पोर्ट्स प्रथमेश दा, थँक्यू सो मच. मॅच होती कराड 11 विपक्ष पाटण 11. एक चेंडू 4 धावांची गरज असताना तो जर षटका लगावून मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं प्राइज होतं अनिल दादा पवार कलावती किचन यांच्याकडून आणि अतुल भालेकरनं ते स्वप्न पूर्ण केलं आणि 1000 रुपयाचं प्राइज अतुल भालेकरला तब्बल दिलं जात आहे. ही पाटण 11 ची ट्रॉफी. स्पॉन्सर्स आपण पाहिले तर आपल्यातलेच आहेत. ही स्पर्धा ज्या पद्धती आपण पाहिली तर RSA मैदान आज स्पर्धा खेळत असताना पाटण तालुक्याच्या सर्वात जास्त स्पर्धा खेळल्या जातात मित्रांनो. आज अभिमान वाटतो पाटण तालुक्याच्या माध्यमातून. व्हिडिओ एडिटर घडले, समालोचक आमच्या सारखे घडले, पंच घडले, ओमसा MTC ला व्यासपीठ भेटला. पाटण तालुका टेनिस क्रिकेट ही स्पर्धा 2 दिवसामध्ये खरी मेहनत ज्याची आपण पाहिली. लाईट गेली होती, 1 तास वाट बघितली, दुसऱ्या तासाला वाट बघितली, मात्र तिसऱ्या तासाला या व्यक्तीनं डायरेक्ट जनरेटर या मैदानामध्ये मात्र उपलब्ध केला आणि त्या व्यक्तीसोबत आपण पाहिलं तर सातत्याने संपूर्ण कमिटी उभी राहते आणि या व्यक्तीचा जर सन्मान झाला नाही तर स्पर्धा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा अध्यक्ष ज्यानं संपूर्ण स्पर्धा संपूर्ण क्रिकेट सातत्याने जिवंत राहावं यासाठी जीवाचं रान केलं त्या शिवा जाधव बॉससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचा आभार व्यक्त करूयात. हे आभार यासाठी व्यक्त करतोय की त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने स्पर्धा करतोय. अतुल दादा भालेकर विनंती करेल तुझ्या शुभ हस्ते बुके पुष्पगुच्छ देऊन आम्ही आभार व्यक्त करतोय. राजा दादा यांच्याकडून राजूदा यांच्याकडून देखील 101 रेडबुल. कारण बॉस थँक्यू सो मच. जनरेटर उपलब्ध करून तू दिला, धावपळ करत होता आणि जो मैदानामध्ये प्रत्येक चेंडू ते आउट होऊन आला त्याला एकच बोलवतो तुझ्या डोक्यामध्ये धावपळ आहे त्याच्यामुळे तुझा खेळ होणार नाही.
मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच बॉस. तुझ्यासारखा अध्यक्ष आज आम्हाला पाटण तालुक्याला आहे हे भाग्य आहे. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत क्रिकेट जिवंत राहणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मनापासून आभार. थँक्यू. मालिकावीर या स्पर्धेसाठी मिस्टर PTRBPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा मालिकावीर. आणि हा मालिकावीर एखाद्या खेळाडूला मिस्टर PTPL मिस्टर PTRBPL हे नाव पडलं की तो ब्रँड बनतो. आणि तो खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतो त्याचा उल्लेख आम्ही मिस्टर PTPL PTRBPL असा करत असतो. तर मिस्टर PTRBPL 3.0 2025 चा मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल पहिल्या क्रमांकाचं प्राइज जिंकलं ज्या संघानं त्या संघानं एका धावेनं प्राइज जिंकलं. द्वितीय क्रमांकाचं प्राइज ज्या संघानं पहिल्या क्रमांकाचं प्राइज पराभूत झालं तो संघ एका धावेनं पराभूत झाला. एका धावेची किंमत काय असते हे पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पाहिली. पण एका धावेमुळे मालिकावीर देखील जाऊ शकते हेही आज आम्ही पाहिलं. कारण की एका बाजूला गणेश शिंदे 72 धावा 4 विकेट म्हणजे गणेश शिंदेच्या 72 धावा 4 विकेट 4 विकेटला 5 पॉइंट म्हणजे 72 + 20 तब्बल 92 पॉइंट होतात. आता गणेश शिंदेचे 92 पॉइंट आहेत तर असा कोणता खेळाडू आहे ज्याच्या नावावरती तब्बल 93 धावा आहेत. एका धावेनं मिस्टर PTRBPL हा घडलाय. आणि हा इतिहास फक्त मालिकावीर मध्ये नाही तर विजयाच्या पारितोषिकामध्ये देखील झालाय. तो खेळत होता तेव्हा आम्ही प्रत्येक जण विचारत होतो अहो कुठून. आम्ही विचारत होतो अहो कुठून. आवाज आला कडवे बुद्रुक मधून निलेश पन्हाळे. वेलकम. मालिकावीर मी विनंती करेल सन्माननीय अनिल दादा सुनील दादा आपल्या शुभ हस्ते मालिकावीर दिली जाते. आणि त्याचबरोबर अनिल दादा भोमकर साहेब आपणही जॉईन व्हा. मालिकावीर तब्बल 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सरपंच ढाबा अर्थातच आमचे सन्माननीय रविराज दादासाहेब रांजणे यांच्या मालकीचा ढाबा प्रोप्रायटर आहेत ते कोपरखेने ब्रँच आहे. मिस्टर PTRBPL आम्हाला भेटला आणि जेव्हा तो खेळत होता तेव्हाच मी विचारला अरे हा कुठून तेव्हा खाली मला कोणीतरी सांगितलं की त्याचं गाव आहे कडवे बुद्रुक. आणि त्यानंतर तू प्रत्येकाच्या नजरेसमोर आला. पाटण विपक्ष कराडची मॅच होती. तुझ्या बॅटमधून आलेले षटकार तिथे कमबॅक झाला. कशा पद्धतीने पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये या रबर स्पर्धेमध्ये तू एन्जॉय केलास. ही टुर्नामेंट मी पहिल्यांदाच खेळलो आहे सर. याच्या आधी मी कधी पाटण तालुक्याच्या टुर्नामेंट खेळत नव्हतो. मी सातारा प्रीमियर लीग पण पहिल्यांदा खेळलो तेव्हा पण फायनलच मारले. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पण खेळलो त्यामध्ये पण मी सर फायनलच मारले. आणि ह्या अजून आई तिसऱ्यांदा आहे माझा हा रेकॉर्ड झाला आहे. मला बेस्ट लीगमध्ये माझं काय माहीत नाही. मी ज्या टीममध्ये खेळतो ती टीम फायनल मारते. आता 3 टुर्नामेंट झालेत सर. मग मला काय असं वाटत नाही डिफरंट की मी अजून काय वेगळं करतोय काय करतोय. पुढच्या मी टीम टाकणार पहिला तुला घेणार. धन्यवाद. आतापर्यंत कुठे होतास तू निलेश. आम्हाला पन्हाळे आतापर्यंत दिसला नाही. कुठे होतास तू. सर मी इंडियन नेव्हीमध्ये जॉबला आहे त्यामुळे मला खेळायला भेटत नाही जास्त. जे असतात ते लोकलच खेळतो मी जेव्हा टाईम काढून भेटला तर. आणि आता पहिल्यांदा मला सुट्टी काढायला लावली भावाने की खेळायला जा दादा. मी नाही खेळत आहे पण तू जा. नितीन पन्हाळे माझा भाव आहे. नितीन पन्हाळेचा हा भाव आहे. आणि मला बरं वाटलं बरं झालं तू सुट्टी घेतली. हा जो स्टेज खेळाडूंसाठी पाटण तालुक्याने उभा केलाय कशा पद्धतीने हा स्टेज आणि इथे खेळाडू घडतात काय बोलशील. इथे सर स्टेजवरती या बोलतात ना मुलांना नवीन प्लॅटफॉर्म भेटल्यासारखं आहे. आणि ते लोक रोज वेगवेगळं शिकायला त्यांना भेटतं आहे की काय आहे काय नाही कसं खेळलं पाहिजे. आणि रोजच्या रोज मुलं आहे ना डेव्हलप होत आहेत. आता हे माझं नाव कोणाला माहीत नव्हतं पण माझा पहिल्यांदा या लीगमधून माहीत पडलं. ह्याच्या आधी आलो आहे सर इथे मी खेळायला. पर 2 वेळा आम्ही आलो आहे आणि हारून गेलो आहे. शिल्लक एका रनाने पण हारलो आहे. मीच तो बॅट्समन होतो. मला माहीत नव्हतं समोरचं गावातलं कोण होतं ते. त्यांनी मला एक बॉल 1 रन करून नाही दिलं आहे. आणि मी ते डोक्यात ठेवून ती प्रॅक्टिस केली आणि मी लीग खेळायला डायरेक्ट आलो आहे. वाव. याच्या मागे आहे संपूर्ण मेहनत. कसे खेळाडू वाटले तालुक्यामध्ये सगळे खेळाडू आज बरेचसे आदर्श खेळाडू आहेत.
बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू आहेत सर, कोणी घाबरत नाही आहे. आम्हाला तर टँक बोलायला लागेल. जेव्हा आम्ही प्रेक्षणीय मॅच खेळत होतो, 1 बॉल 6साठी दादा गेले. आम्ही इथे मागूनच सांगितलं की कन्फर्म 6 मारणार सर, आणि मला ते त्यांनी मारला 6 ना. एवढं इम्प्रेस झालं की माझ्या मनात असं वाटलं की आपल्या तालुक्यात आहे आणि गडसी क्लिअर आहे सगळे. खूप छान, थँक्यू सो मच मिस्टर पीटी RBPL. आजपासून या खेळाडूच्या नावापुढे हा ब्रँड लागणार, हेही लक्षात ठेवा. थँक्यू. जाऊयात या स्पर्धेचा उपविजेता. त्याचबरोबर गेले 2 दिवस मात्र हक्काचा आवाज, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा गोड आवाज म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, अर्थातच आमचे मार्गदर्शक किरणजी मस्कर सरांचा यशोचित सन्मान आपण करूयात. उपविजेता या स्पर्धेमध्ये, उपविजेता तुमच्या नावाच्या नंतर विजेता लावलंय, हेही लक्षात ठेवा. नावाच्या आधी उप लावलंय. तुम्ही नाही हारला नाहीत रे तुम्ही, भावांनो जिंकला तुम्ही, असंच म्हणत. 1 धाव टोचते मनाला. ब्रेकअप 4 ते 5 झाले, कधीच वाईट वाटलं नाही. पण 1 मॅच 1 धावेनं हारलं, रात्रभर जेवण जात नाही. झोपताना, चालताना, बोलताना डोक्यामध्ये एकच असतं, वाईट हवा होता. 1 धाव आली असती तर आज पहिल्या क्रमांकाची थोडीशी हायटेड ट्रॉफी घरी घेऊन आलो असतो. पण प्रत्येकाला एक काहीतरी नवीनच हवं असतं. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी आम्ही खेळणारे आज 1 धावेनं पराभूत झालो, तरीही पुढच्या वेळी जिंकण्याची आशा, स्वप्न आम्ही नक्की ठेवणार. हार्ड लक सुनील आळेकर साहेब, सुनीलजी आळेकर साहेब. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. पराभूत नाही झाला, थोडा कमी पडला. उपविजेता पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा सुनीलजी आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ SK वॉरियर्स टीम. या कॅप्टन, या संघ मालक, या कॅप्टन संघ मालक आपण या. मी विनंती करेल अनिल दादा आपल्या शुभ हस्ते. अनिल दादा भोमकर यांचा मनापासून आभार व्यक्त करेल आणि त्यांच्या शुभ हस्ते. अनिल दादा भोमकर क्रिकेट वेड आहेत, क्रिकेट चाहत आहेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचं उपाध्यक्ष पद त्यांच्या खांद्यावरती आहे, जरूर मात्र पाटण तालुक्यासाठी, शिवा बॉससाठी अनिल दादा भोमकर सातत्याने राहिलेत. त्यांच्या शुभ हस्ते आणि या सगळ्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. येस गणेशदा, कोणी जाऊ नका. पहिल्या क्रमांकाच्या प्राइज साठी फक्त 2 मिनिटं थांबा प्लीज, जाऊ नका. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 3.0 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी, ज्यांच्या नावावरती पहिल्या क्रमांकाचं प्राइज लिहिलंय. या संघ मालकानं शब्द दिला होता की पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव लिहिणार. जिद्दी आहे संघ मालक, आणि या संघ मालकाने बऱ्याच खेळाडूंना व्यासपीठ दिलं. कुसरून गावामध्ये कुसरून प्रीमियर लीग साठी मोठी भव्य दिव्य स्पर्धा गेले कित्येक वर्ष हा संघ मालक खेळवतोय. हा फक्त संघ मालक नाहीये, हा एक मराठी व्यावसायिक आहे. कलावती किचनच्या माध्यमातून एक मोठा व्यवसाय त्यांच्या माध्यमातून केला जातो. म्हणजे मराठी माणसाचं पाऊल पुढे पडतं तेव्हा क्रिकेटही मोठं होतं, हे संपूर्ण तालुक्यानं पाहिलं. आणि आम्ही आवाज देतो, पहिल्या क्रमांकाचं प्राइज पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचं कलावती किचन म्हणजे कलावती 11 या संघाचे संघ मालक अनिल पवार साहेब यांचा संघ कलावती 11 टीम. वेलकम. जिंकला तरी तो चॅम्पियन असतो, एका रनानं जिंकला तरी तो चॅम्पियन असतो, एक विकेटनं जिंकलं तरी तो चॅम्पियन असतो, कारण की तो 100 काहीतरी वेगळा असतो. आणि हा चॅम्पियन ठरलाय कलावती 11 टीम. खूप छान. अनिल पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि या अनिलजी पवार यांनी खेळाडूंना कधीच नाराज केलं नाही, खेळाडूंना नेहमी खुश ठेवणारा अनिल पवार आज पाटण तालुक्यात टेनिस क्रिकेट सोबत जोडलाय. अनिल पवार यांनी शब्द दिला होता की संघ मालक मी बनणार. फक्त संघ मालक बनले नाही, विजेता संघ मालक ते बनले. यासाठी त्यांचा आम्ही आभार व्यक्त करेल. खूप खूप धन्यवाद अनिलजी पवार साहेब, खूप खूप धन्यवाद. संपूर्ण कलावती 11 खूप खूप धन्यवाद. SK म्युझिकल खूप खूप धन्यवाद. तुषार दादा, सर्वांचं, अनिलजी भोमकर साहेब, सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. तुम्हाला सगळ्यांची जेवणाची सोय, तांबडा पांढरा रस्सा, सरपंच ढाबा कोपरखेने, अर्थातच विजयी संघासाठी 50% ऑफर, उपविजेता संघासाठी 20% ऑफर. जाताना